हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? असलंच पाहिजे, बिकॉज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन आणि करकरीत ब्लॉग. सो गाईज, आज आम्ही चाललेलो आहोत करवंदांना, तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो मंडळी, आता आम्ही आलेलो आहोत अर्ध्या वाटेत, म्हणजे बंदरापर्यंत आलेलो आहोत. तुम्ही हे बघू शकता, मिताली पुढे आहे आणि हे दोघं धावत आहेत आणि ही गुंजली आहे इथे बघू शकता आणि मम्मी. तर गुंजली, काय बोलशील तू? काय नाही, तुला या ब्लॉगबद्दल काय वाटतं, किंवा आपण चाललोय तर त्याच्याबद्दल काय वाटतं? एक्साइटेड आहे. तर काहीच गुंजली तर एक्सायटेड आहे. तुम्ही पण एक्सायटेड आहात का? सो गाईज, एक्सायटेड असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सो गाईज, आता आम्ही डोंगराच्या जवळ पोचलेलो आहोत आणि हे बघू शकता तुम्ही, हे बघा. आणि तो जो पुढे कुत्रा आहे मी तुम्हाला दाखवेनच, तो पण आमच्या सोबत येतो. आम्हाला अर्धा वाट्यात भेटला, त्याला मामांनी पाळलेला आहे, तर तो आमच्यासोबत येतो आहे आणि त्याचं नाव पण शेरू आहे. तर गाईज, तुम्ही कंटिन्यू करत राहा. हे बघा, हे असे चढतोय आम्ही. ही गुंजली सरकली. हे बघा, हे अशा प्रकारे आम्ही डोंगरावर चढतोय. मम्मीला की ही बघा आमची मम्मी. गेल्या वेळेस आपल्यासोबत होते मामा, सुरेश मामा, आणि यावेळेस आहे मम्मी. तर माझी चप्पल पाहिजे. आपलं गाव. सो हे बघा, हे बघा, हा इथे आहे आपला रातारचा समुद्र. आणि गाईज, मी आता तुम्हाला आमचं गाव दाखवते. हे बघा, हे आहे आमचं गाव छोटूसं, हे बघू शकता. आता मी जर अजून वरती गेले तर मी तुम्हाला अजून वरचं दाखवेन. शेरू, तर हा आहे आमचा शेरू. हा बघा कसा पळतोय, त्याला मोकळी जागा भेटली तर. आणि हे बघा, मम्मी मला इकडे बोलवत होती म्हणून मी इकडे चालले. आणि इथे पण करवंदाची जाळी आहे, पण ती खाली आहे. हे बघा, करवंदाची झाडं आहेत, पण त्याला करवंद पाहिजे तशी नाही आहेत. पाय दुखले. जाता इथून खलते. सो गाईज, मी आता करवंद काढायला चाललेली आहे. आवाज खालती ठेवायला जा, मी जाऊ पिशवी मग ना. सो गाईज, हे बघा, हे करवंद आम्हाला मिळालेले आहेत आणि बाकीचे आमच्या पिशवीमध्ये आहेत. सो मी पिशवीतले तुम्हाला नंतर दाखवते, पण आता सध्या तरी मी त्याचे ह्याच्यात दिलेले आहेत मी. सो नाही, मी तरी गेलं उतरण आहे. मी जाऊ नाही, उतरण आहे, उतरत नाही. काय करू नका ये. काटेचं झाड आहे ना, नाही जाता येणार. ये काय ते पकड या, मी ट्राय करते. सो गाईज, हे बघा, मितालीला पण भेटलेली आहेत करवंद आणि ती काढते. हे बघा,
तिकडे नेला तर पटेल खायला. सो गाईज ह्याच्यावर तुम्ही बघू शकता किती करवंद लागलेली आहेत. ही बघा मिताली तोडते, मी तुम्हाला दाखवते. ओ त्याला हसू दे. ही गुंजली पण आहे ना, खूप ओव्हर ॲक्टिंग करत असते. ही बघू शकता गाईज तुम्ही करवंद किती आहेत. हे इथे सुद्धा लागलेली आहेत आणि ही बघा इथे पण आहेत. मी थोडं झूम करते. हे बघा किती आहेत आणि आम्ही तोडतोय. सो गाईज आता आम्हाला करवंद भेटलेली आहेत आणि आम्ही खाली जायला निघालेलो आहोत. तर आमची करवंद बघा, आम्हाला एवढी करवंद भेटली आहेत हे बघा. आणि आता आम्ही जाणार आहोत खाली. हे लोक चाललेत आणि आम्ही पण चाललो. गुंजलीपासून उतरते बिकॉज ती पडली ना मगाशी. आणि 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 हर्ष पण जोरात आपटलाय. सो तुम्ही इथे बघू शकता. आपटला म्हणजे आपटला नाही आहे, फक्त घसपटला होता. सो आता आम्ही चाललोय खाली. खाली जाता जाता पण एकदा नजर मारतोय करवंदाच्या झाडांवर. बिकॉज करवंद मिळाली जाता जाता अजून तर आमच्यासाठी अजून मुख्य आहे. सो हे बघा. आणि गाईस या डोंगरावर येऊन पण कोणीतरी पार्टी केलेली आहे बघा. पार्टी शाटीचं निशाणी तुम्ही बघू शकता. आणि ह्या लोकांना कुठे कुठे जायचं, कुठे काय पितात त्याचं भान नसतं तेवढे. आणि आता आम्ही उतरतोय. हे कशाला झाड आहे मम्मी? हे कशाला झाड आहे? कशाला? बोंदी. सो गाईज हे बोंदीचं झाड आहे मम्मी बोलते. आम्ही लोक ह्याला बोंदी बोलतो आणि ह्याला फुलं किती गोड लागली आहेत तुम्ही बघू शकता. थोडा पिंकिश रेड आणि येलो कलरची फुलं आहेत. हे बघा बऱ्याच ठिकाणी लागली आहेत. आणि हे बघू शकता तुम्ही. आणि गाईज हे झाड आहे ना, याला काय म्हणतात माहिती नाही. ऑरेंज आणि रेड कलरची फुलं जी लागलेली आहेत. पण त्या झाडाची फुलं जी आहेत ना ती म्हणजे त्याच्या पाकळ्या लोक खातात. थोड्या आंबट गोड असतात टेस्टने, पण छान लागतात म्हणे. मी कधी खाल्ले नाही आहेत, पण मी नक्की ट्राय करेन तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन. सो गाईज येता येता आम्हाला हे फणसाचं झाड दिसलं आहे आणि हे लोक बघा कशी मस्ती करतात त्या फणसाची. हे बघू शकता किती फणस लागलेले आहेत झाडाला. हे गुच्छे गुच्छेने लागलेले आहेत आणि हे बघा किती खाली लागलेत. सो त्यामुळे ह्या दोघांना तर मजाच आलेली आहे. आणि गाईज इथे तुम्ही बघू शकता ही बांबूची झाडं आहेत सगळी. आणि ही गुंजली इथे मम्मी बसली आहे. आम्ही अलीम मामाच्या इथे आलो आहोत आणि ही कोणाची तरी बाग आहे. हे बघा ही गाडी आहे. त्यानंतर आम्ही हे बघा हे लांबून आहे झाड बघू शकता. सो गाईज तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. सो गाईज बाय.